नमस्कार, तृप्तीज किचन कट्टा या आपल्या रेसिपी चॅनलमध्ये मी तृप्ती तुमचं मनापासून स्वागत करते। आज आपण बिलकुलही उकड न काढता सुंदर सुबक असे उकडीचे मोदक पाहणार आहोत। रेसिपीला सुरुवात करूयात। कढई मी गरम करायला ठेवली आहे। अर्धा चमचा आपण याच्यामध्ये तूप घालायचं आहे। तूप हलकसं गरम झालं की यानंतर ओल्या नारळाचा कीस आपल्याला घ्यायचा। तर इथे जी वाटी दिसते ही अगदी गच्च दाबून भरून मी ओल्या नारळाचा कीस घेतलेला आहे। मोदकासाठी नारळाचा कीस हा थोडासा बारीक किसलेला असावा, खूप लांब लांब याचे काप नसावेत। तर हे पहा, हा 1.5 वाटी खोबऱ्याचा खीस आहे। आता यामध्येच 1 चमचा भरून आपण खसखस घालूयात, म्हणजे ही देखील खोबऱ्यासोबत अगदी व्यवस्थित भाजली जाईल। आणि यानंतर लो फ्लेम वरती आपल्याला फक्त 1-2 मिनिटांसाठी हे खोबरं परतून घ्यायचंय। लो फ्लेम वरती 1.5 ते 2 मिनिट फक्त हे खोबरं आपल्याला परतून घ्यायचंय। यापेक्षा हे जास्त परतायचं नाही। खोबरं परतून झालं की लो फ्लेमच ठेवायची आणि लो फ्लेम वरतीच आपल्याला याच्यामध्ये पाऊण वाटी आपल्याला चिरलेला गूळ घालायचा। तर 1.5 वाटी आपण खोबरं घेतलं होतं, 1.5 वाटीसाठी पाऊण वाटी आपण इथं गूळ वापरलेला आहे। गूळ खोबऱ्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आणि व्यवस्थित हा परतून घ्यायचा। कुठेही आपल्याला गॅसची फ्लेम वाढवायची नाही। आपल्याला हे सारण गोडही करायचं आहे आणि याचबरोबर आपल्याला जास्त याच्यामध्ये गुळाचं पाणी देखील नको। यासाठी आपण खोबऱ्याच्या निम्मा आपण गूळ घेतला, म्हणजेच आपण 1.5 वाटी खोबरं घेतलं होतं आणि यासाठी पाऊण वाटी मी इथं गूळ घेतलेला आहे। गूळ मेल्ट झाल्यानंतर आपल्याला व्यवस्थित हे सारण शिजवून घ्यायचंय। आता यानंतर जर याच्यामध्ये खूप जास्त गुळाचं प्रमाण जर तुम्हाला वाटत असेल किंवा हे खूप जास्त सारण ओलसर वाटत असेल तर थोडंसं आणखीन 2 ते 3 मिनिटांसाठी हे परतून घ्यायचंय। आणि हे पहा, व्यवस्थित असा गूळ आपला मेल्ट झालेला आहे। सारण अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे आणि याचबरोबर गुळाचं देखील पाणी याच्यामध्ये दिसत नाहीये, म्हणजे अगदी व्यवस्थित आपलं हे सारण तयार झालेलं आहे। गॅसची फ्लेम मी इथे बंद केलेली आहे। आता हे सारण आपण काढून घेऊयात। आणि हे पहा, सारण मी एका वेगळ्या ताटामध्ये काढून घेतलेलं आहे। तुम्ही तसंच जर कढईमध्ये सारण ठेवलं तर ते जास्त कडक होण्याची शक्यता असते। यामुळे सारण झाल्यानंतर हे एखाद्या वेगळ्या भांड्यामध्ये काढून ठेवायचं। सारण आपलं तयार झालं। आता यानंतर इथे मी तांदळाची पिठी घेतलेली आहे। इथे तुम्ही पाहू शकता की अगदी बारीक दळलेलं ही पिठी असायला हवी। इथे मी बाजारात जे उकडीच्या तांदळासाठी खास हे मोदकाचं पीठ मिळतं, हे तांदळाचं पीठ मी घेतलेलं आहे। कुठल्याही ब्रँडचं तुम्ही वापरलं तरी देखील चालेल। असं एकदम मऊ आणि बारीक दळलेलं हे असावं। या रेडीमेड तांदळाच्या पिठामध्ये चिकटपणाही छान असतो आणि याचबरोबर वास देखील या तांदळाच्या पिठाचा अगदी मस्त येतो। यामुळे मोदक देखील अगदी मस्त बनतात। याऐवजी उकडीच्या मोदकांसाठी तुम्ही आंबेमोहर किंवा इंद्रायणी तांदळाची जरी पिठी बनवून घेतली तरी देखील अगदी मस्त मोदक होतात। आज आपण अगदी सोपी पद्धत पाहतोय की ज्यामुळे उकड न काढता देखील तुम्ही उकडीचे मोदक अगदी मस्त सुबक बनवू शकता। यासाठी एक मोठं मिक्सिंगचं बाउल घ्यायचंय आणि यामध्ये ही 1 वाटी भरून आपण पिठी घातलेली आहे। बऱ्याच जणांना मोदकाची उकड काढताना थोडासा प्रॉब्लेम येतो, पीठ कुठेतरी घट्ट होऊन जातं किंवा अगदीच पातळ होतं। तर यासाठी अगदी सोपी पद्धत आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। पाव चमचा याच्यामध्ये मीठ घालायचंय आणि याचबरोबर उकड सुद्धा आपली मस्त लागावी यासाठी मी इथं अर्धा चमचा पिठी साखर घातली आहे। यामुळे वरचं आवरण सुद्धा अगदी मस्त लागेल। याचबरोबर आपल्याला याच्यामध्ये अर्धा चमचा तूप घालायचंय आणि हे सगळं मिश्रण एकदा मिक्स करून घ्यायचंय। आता इथे मी एक छोटं पातेलं घेतलेलं आहे। यामध्ये जितकी आपण तांदळाची पिठी घेतली होती त्याच कपाने किंवा त्याच वाटीने, त्याच भांड्याने आपल्याला तेवढंच पाणी घ्यायचंय। आपण 1 कप भरून पिठी घेतली होती, यासाठी 1 कप भरूनच मी इथं पाणी घेतलेलं आहे। आता हे अगदी कडकडीत पाणी गरम करून घ्यायचंय, उकळून घ्यायचंय आणि हे मिश्रण उकळून घेतल्यानंतर असंच हे उकळलेलं पाणी या पिठीमध्ये घालायचंय आणि लगेचच हे मिक्स करून घ्यायचंय। ही प्रोसेस थोडीशी फास्ट करायची आहे। हे गरमागरम उकळलेलं पाणी सगळ्या पिठाला अगदी व्यवस्थित लागलं पाहिजे, यासाठी चमच्यानेच आपल्याला हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। काही सेकंदामध्ये मिक्स करायचंय आणि लगेचच याच्यावरती झाकण ठेवायचंय आणि झाकण ठेवून कमीत कमी 15 मिनिटांसाठी हे असंच वाफवत ठेवायचंय। हे बरोबर 15 मिनिटांसाठी असंच ठेवायचं आणि अजिबात मध्ये याच्यावरचं झाकण काढायचं नाही। आपल्याला याच्यामधली वाफ बिलकुलही बाहेर जाऊ द्यायची नाहीये। आता इकडे पीठ वाफवलं जातंय, तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया। यासाठी उकडीची जी चाळण असते ती मी इथं घेतलेली आहे आणि याच्यावरती आपण अशा प्रकारचं सुती कापड ठेवायचंय। तर हे सुती कापड थोडंसं ओलवून आपल्याला घ्यायचंय आणि यानंतर आपल्याला अशा प्रकारे ठेवायचंय। बऱ्याचदा असं होतं की चाळणीला आपण तेल तूप लावून जरी ठेवलं तरी देखील मोदक खाली चिकटतात आणि यामुळे कितीही चांगले मोदक झाले तरी देखील हे उकडल्यानंतर चाळणीला चिकटल्यामुळे ते फुटतात। आता बऱ्याचदा असंही होतं की आपल्याकडं
केळीची पानं किंवा हळदीची पानं नसतात, यामुळे आपल्याला अशा प्रकारे एखादं सुती कापड अंथरायचं आहे. हे हलकंसं ओलं करून घ्यायचं आहे आणि तुम्ही पुढे जाऊन पाहालच की अगदी जरी गरमागरम तुम्ही याच्यामधून मोदक काढलात तरी देखील तो अजिबात चिकटत नाही. 15 मिनिट झालेत, याच्यावरचं झाकण आपण काढून घेऊयात आणि हे पहा मस्त हे पीठ वाफवलं गेलं आहे. आता एकदा हे पीठ गरम आहे, यामुळे चमच्यानेच आपण याला मिक्स करून घ्यायचंय आणि यानंतर एका ताटामध्ये आपल्याला हे काढून घ्यायचंय आणि यानंतर अगदी मस्त हे पीठ मळून घ्यायचंय. जर हे पीठ गरम असेल तर एखाद्या वाटीने किंवा पेल्याने तुम्ही हे आधी मॅश करून घेऊ शकता आणि यानंतर हाताला सोसेल इतपत जर तुम्हाला असं वाटत असेल की आपण हाताने मळू शकतो, इतपत हे थंड झालं असेल तर तुम्ही हाताने देखील हे मळून घेऊ शकता. हे पीठ मळून घेताना एक छोटा चमचा आपल्याला याच्यामध्ये तूप घालायचंय आणि पुन्हा एकदा अगदी मस्त असं हे पीठ मळून घ्यायचंय. आणि हे पहा काही सेकंदांसाठी मी पुन्हा एकदा पीठ मळून घेतलं. आता यानंतर पुन्हा अर्धा चमचा आपल्याला याच्यावरती तूप घालायचंय आणि पुन्हा एकदा तूप लावून अगदी व्यवस्थित हलक्या हाताने हे मळून घ्यायचंय. आणि हे पहा मस्त असं पीठ मी मळून घेतलंय. अगदी 2 मिनिटात आपण हे पीठ मळून घेतलं आणि तुम्ही इथं पाहिलं तर अगदी लोण्यासारखं हे पीठ तयार झालेलं आहे. असंच आपल्याला उकडीच्या मोदकासाठी मऊ लोण्या इतकं सॉफ्ट असं पीठ हे मळलेलं असावं. इथे तुम्ही पाहू शकता की उकड न काढता सुद्धा अगदी मस्त असं हे पीठ आपण मळून घेतलेलं आहे. मोदक बनवण्यासाठी हे पीठ परफेक्ट झालं आहे की नाही हे कसं चेक करायचं, तर एक छोटासा गोळा हातामध्ये घ्यायचा आणि हाताने अगदी व्यवस्थित हा चोळून घ्यायचा आहे आणि यानंतर अशा प्रकारे प्रेस करून पाहायचं, याची पारी तयार करून पाहायची. हे पहा कुठेही चिरा जात नाहीयेत, म्हणजेच हे पीठ अगदी व्यवस्थित तयार झालेलं आहे. उकड न काढता सुद्धा आपण हे परफेक्ट बनवलेलं आहे. आता मोदक करायला घेऊयात, पण याआधी हे पीठ सुकू नये यासाठी आपल्याला हातावरती थोडंसं तूप लावून घ्यायचंय आणि हे तूप सगळ्या या पिठाला सगळ्या बाजूने अशा प्रकारे चोळून लावायचंय. असं तूप लावल्याने काय होतं की पीठ अजिबात सुकत नाही आणि अगदी हे मऊ असं हे पीठ राहतं. मोदक बनवण्यासाठी पेढ्यापेक्षा दुप्पट आकाराचा आपल्याला गोळा घ्यायचा आहे आणि हातावरती हा चांगला चोळून घ्यायचा आहे. दरवेळेस पारी बनवण्याआधी मोदक वळण्याआधी आपल्याला हे पीठ हातावरती हलकंसं असं चोळून घ्यायचंय, म्हणजे अगदी हे मऊ होतं आणि पारी अगदी व्यवस्थित बनवता येते. आणि हे पहा यानंतर गोल केल्यानंतर हातावरती अशा प्रकारे प्रेस करून घ्यायचंय. इथे मी थोडीशी पिठी घेतलेली आहे. दोन्ही हाताला अशा प्रकारे बोटांना पिठी लावून घ्यायची आणि मस्त पारी वळून घ्यायची. अंगठ्याच्या साह्याने आणि 2 बोटांच्या साह्याने अशा प्रकारे प्रेस करत आपल्याला पारी तयार करून घ्यायची. हाताला तेल किंवा तूप न लावता हाताला अशा प्रकारे जर पिठी तुम्ही लावून मग पारी तुम्ही वळून घेतली तर ही अजिबात चिकटत नाही आणि तुम्हाला हवी तितकी तुम्ही ते पातळ बनवू शकता. अगदी पातळ एकसारखी अशी मी पारी तयार करून घेतली. आता यानंतर आपण याच्यावरती कळ्या पाडून घेऊयात. तर हे पहा 2 बोटांमध्ये अशी चिमटी धरायची आणि अशा प्रकारे आपल्याला याला कळ्या पाडून घ्यायच्यात. थोड्याशा मोठ्या आकारामध्येच या कळ्या पाडून घ्यायच्यात, म्हणजे अगदी दिसायला देखील सुरेख दिसतात. आता कळ्या पाडून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये सारण घालायचंय. बरेच जण आधी सारण घालतात आणि यानंतर कळ्या पाडून घेतात. यामुळे होतं काय, या सारणामुळे बोटं चिकट होतात आणि यामुळे आपल्याला कळ्या व्यवस्थित पाडता येत नाही. यामुळे मोदकाला आकार देखील व्यवस्थित येत नाही. आता सारण भरल्यानंतर अलगद 2 बोटांनी अशा प्रकारे आपल्याला मोदक बंद करून घ्यायचा आहे. खूप जास्त प्रेस करायचं नाही. हाताला अशा प्रकारे थोडीशी पिठी तुम्ही लावून घेऊ शकता आणि एकदा बंद झाला की वरचं टोक हलकं असं प्रेस करायचं आहे आणि मोदक हलकासा दाबून घ्यायचा आहे. यामुळे काय होतं की या कळ्या ज्या आहेत त्या हलक्याशा उमलल्या जातात आणि तुम्ही इथे पाहू शकता की मस्त असा मोदक दिसतोय. अशा प्रकारे जर तुम्ही मोदक तयार केला तर हा दिसायला देखील खूप सुरेख दिसतो आणि याच्या कळ्या देखील खूप सुंदर पडतात. मोदकाच्या पाकळ्या आणखीन जास्त छान दिसाव्या यासाठी चमच्याच्या साह्याने अशा प्रकारे आकार द्यायचा, म्हणजे अगदी उठाव या पाकळ्या दिसतात. आणि हे पहा आणखीन एक सुंदर असा मोदक मी तयार करून घेतला. आणि हे पहा काही मोदक मी इथे तयार करून घेतले. आता हे आपण उकडून घेऊयात. यासाठी पातेल्यामध्ये मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. पाणी आपल्याला पूर्णपणे उकळून घ्यायचंय. आधी पाणी उकळून घ्यायचंय आणि यानंतरच याच्यावरती चाळण ठेवायची. यावरती झाकण ठेवायचंय आणि गॅसची फ्लेम मिडियम करायची. मिडियम फ्लेमवरती एक 10 ते 12 मिनिटांसाठी हे मोदक आपल्याला उकडून घ्यायचे. 10 मिनिट झाले. याच्यावरचं झाकण आपण काढून घेऊयात. गॅसची फ्लेम मी इथे बंद केली आहे आणि तुम्ही इथे पाहू शकता की मस्त पांढरे शुभ्र असे मोदक तयार झाले. कुठेही हे मोदक फुटलेले नाहीयेत, तुटलेले नाहीयेत, आहे असे हे मस्त असे उकडले गेलेले आहेत. आणि तुम्हाला हे मोदक मी भरपूर गरम असतानाच काढून दाखवते. तर हे पहा अजिबात हे मोदक खाली चिकटलेले नाहीये, कुठलेही हा मोदक फुटलेला नाहीये आणि पाहताच तुम्हाला कळत असेल की किती सुंदर आणि सुबक असा हा मोदक तयार झालेला आहे.
या मोदकाच्या पाकळ्या देखील अगदी सुरेख दिसतायत। आशा करते की आजची झटपट तयार होणारी उकडीच्या मोदकाची रेसिपी तुम्हाला आवडली असेल। रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारामध्ये हा व्हिडिओ हा चॅनल शेअर करा। तुमच्या व्हॉट्सअपच्या ग्रुप आहेत, फेसबुकवरती तुम्ही हे शेअर करू शकता। पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपी सोबत। तोपर्यंत स्वस्थ राहा आणि मस्त मस्त खात राहा।